नमस्कार मंडळी, श्राव्याज फॅमिली व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी कमळ कसं लावता येईल किंवा कसं फुलवता येईल। आता त्यासाठी आपण घेणार आहोत कमलगट्टे आणि त्यानंतर कमलगट्टे घेतल्यानंतर आपण पाहणार आहोत हे आहे वरचं आपण जे व्हिडिओमध्ये दाखवलं जाते ते आहे वरचं शेंडा आणि खालच्या साईडने आहे बूड। तर आता सर्वप्रथम करताना तर आता आपण बुडाकडची जी साईड आहे बीची तर ती आपण दगडावर घासून घेणार आहोत। त्याला असं चांगल्या प्रकारे घासून घ्यायचं। आता आपण कमलगट्टे घासून झालेले आहेत। तर घासण्याची प्रोसेस आपण पाहिलेली आहे। त्याचबरोबर आपण आता जे आतमधला जो गाभा आहे बियांमधला जो पांढरा पांढरा भाग दिसतोय तुम्हाला, जी बी दिसते तिथपर्यंत आपल्याला घासून घ्यायचं आहे, जेणेकरून छान प्रकारे त्याला फांद्या किंवा मोड यायला सुरुवात होते। त्याच्यानंतर कमळाचं ते रोप तयार होतं। तसेच कोंब वरती येण्यासाठी त्या बीमधून त्याला 1.5 महिन्याचा कालावधी लागतो। पाण्यात टाकून ठेवायचं। तर 1.5 महिन्याचा कालावधी लागत असताना आता आपल्याला ही बी कायम कंटिन्यू 24 घंटे पाण्यातच राहू द्यायची आहे, जोपर्यंत त्याला कोंब फुटत नाही तोपर्यंत। साधारणतः 1.5 महिन्यानंतर आपण पाहणार आहोत बघा कसे कमलगट्ट्यातून त्याची कोंब बाहेर आलेली आहेत आणि त्याला छान असे पानंसुद्धा फुटलेली आहेत आणि छान असं सुंदर प्रकारे त्याच्यातून मोडं बाहेर आलेले आहेत, जेणेकरून आता कमळ आपले यायला म्हणल्यापेक्षा आता ते छान प्रकारे फुलल्या जाईल। प्रत्येक बीला कोंब फुटलेला आहे, आपण पाहू शकता। सुंदर अशा प्रकारे कोंब येत आहे बियांमधून। आम्ही घेतलंय नारळ कमलगट्ट्याला आपण कोंब फुटल्यानंतर आता पुढची प्रोसेस आहे, त्याला आपण एका टोपल्यामध्ये किंवा एका टपामध्ये लावण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आपण ती तयारी करत आहोत। तुम्ही पाहू शकता त्या टोपल्यामध्ये अगोदर आपण नारळाचे हे टाकलेले आहेत, सालं वाळलेल्या। त्याच्यानंतर आपण माती टाकत आहोत। छान अशा प्रकारे माती टाकून घ्यायची। पाहत आहात की ज्या नारळाच्या साली आहेत त्या सगळ्या मातीने आपण झाकलेल्या आहेत, म्हणजे सगळं मातीचा थर पूर्णपणे सालींवर आपण टाकलेला आहे। आता हळूहळू आपण पाणी टाकणार आहोत। आपण पाहणार आहोत आता जर बिया लावण्याची प्रोसेस आपण बघत आहोत। हे बघा, हे जे नारळाच्या साली आणि माती आपण टाकलेले आहे त्याला इतकंच प्रमाण राहू द्यायचं आहे। बिया आपण जमिनीत रोवताना, जमीन म्हणल्यापेक्षा आपण जे टोपलं आहे त्याच्या रोवत आहोत, तर ते आता आपल्याला रोपण करायचं आहे त्यांचं। तर त्याच्यासाठी एवढं त्याचं प्रमाण ठीक आहे, म्हणजे पाण्याचं, मातीचं आणि खाली तर आहेच आपल्या करवंट्यांचे सालं। आता लावत आहोत। अशा प्रकारे आपण घरच्या घरी कमळ फुलवण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याची लागवड आपली झालेली आहे ऑलमोस्ट। आता 1.5 महिन्यानंतर आपण पुन्हा पाण्याची पातळी वाढवणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढच्या काय त्यात बदल होतील हे पाहणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।